पाहणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्या। तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 3 जुलैनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होत असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे, ज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली सोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 4 जुलैनंतर मुसळधार पाऊस आहे आणि सोबतच मराठवाड्यामध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आठवड्याभरापूर्वी राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं कोकण वगळता अन्यत्र जोर धरला नसल्यामुळे खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत। राज्यात आतापर्यंत 4% पेरण्या झाल्यात, त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। ज्या ठिकाणी पेरण्या झाल्यात तिथेही पावसाची मोठी गरज असून येत्या 2 ते 3 दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरण्यांची भीती शेतकऱ्यांना भेडसावतीये। पुढच्या आठवड्यात सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे, त्यामुळे समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत। तरी बुधवारी सगळ्यात मोठी भरती असणार आहे। या दरम्यान पाऊस पडल्यास मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठ्यात दररोज मोठी वाढ होते। गेल्या शनिवारी 6.49% खालावलेला पाणीसाठा 8च दिवसात 12.85% पोहोचलाय। सध्या धरण क्षेत्रात संततधार सुरू असून दररोज 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद होतीये। मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडतोय। आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली असून राज्यातील बाजार समित्यांमधल्या कापूस दरात 100 ते 150 रुपयांची सुधारणा झाली आहे। कापसाला प्रति क्विंटल सरासरी 6,600 ते 7,200 रुपयांचा भाव मिळतोय। कापूस दरातली ही सुधारणा टिकून राहू शकते असा अंदाज आहे अभ्यासकांचा। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन वायद्यांमध्ये सुधारणा झाली आहे, तर देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर आहेत आणि सध्या सोयाबीनला 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय। आंतरराष्ट्रीय बाजारातली तेजी टिकून राहिल्यास देशातील बाजारात सुद्धा दर वाढतील असा अंदाज आहे जाणकारांचा। राज्यातील बाजारात सध्या टोमॅटो आवक कमी झाली असून टोमॅटोची मागणी मात्र टिकून आहे, त्यामुळे टोमॅटोच्या दरात तेजी असल्याचं पाहायला मिळतंय। नारायणगाव बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक होऊन सुद्धा सरासरी भाव 5,500 रुपये प्रति क्विंटलवरती आहेत। टोमॅटोचे भाव आणखी काही दिवस टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। देशात यंदा लाल मिरचीचं उत्पादन घटलं असून देशांतर्गत बाजारात लाल मिरचीला मोठी मागणी आहे, त्यामुळे मिरचीच्या दरात तेजी कायम आहे। सध्या लाल मिरचीला प्रति क्विंटल 18,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। दरातली तेजी पुढच्या काळातही टिकून राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। देशातील बाजारात मागच्या 2 आठवड्यांपासून हरभऱ्याची आवक कमी झाली आहे। हरभऱ्याला सध्या प्रति क्विंटल 4,900 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारात सध्या हरभरा पुरेशा प्रमाणात येत नसला तरी हरभरा बाजाराची दिशा सरकारच्या धोरणावरती अवलंबून असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे। रेल्वेच्या 3ही मार्गावरती आज मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे रविवारच्या सुट्टीनिमित्त बाहेर पडणाऱ्यांचे हाल होणार आहेत। रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीसोबतच सिग्नल यंत्रणेतील प्रलंबित कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेकडून माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 ब्लॉक असेल। कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड या विभागादरम्यान 7 जुलैला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। दुपारी 12:30 वाजल्यापासून 12:20 ते 3:20 देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे या महामार्गावरती मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं आणखी 52 गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे 52 गणपती विशेष गाड्यांमध्ये दिवा ते चिपळूण दरम्यान 36 मेमू स्पेशल आणि मुंबई ते बेंगळुरू दरम्यान 16 स्पेशल गाड्यांचा समावेश आहे। काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेनं गणपती उत्सवासाठी 156 गणपती विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली होती आणि आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांची 208 वरती संख्या गेल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी कृती अंतर्गत विविध उपाययोजना केल्या आहेत। वाहन चालकांसाठी 520 किलोमीटर मार्गावरील प्रत्येक इंटरचेंजवरती समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आलं असून 23 वाहनांद्वारे महामार्गावरती गस्त घातली जाणार आहे। त्याचसोबत 122 सुरक्षा रक्षकांची फौज सुद्धा तैनात करण्यात आली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4,082 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ मिळाली आहे। ऑनलाईन अर्ज आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी 10 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असून आतापर्यंत 97,543 अर्ज दाखल झालेत आणि त्यापैकी 70,497 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे। घणसोलीच्या पांबेश मार्ग परिसरातील खाडीत बुडून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। हा मुलगा आपल्या मित्रांसह आंघोळीसाठी खाडीत गेला असताना ही दुर्घटना घडली। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याचं पाहून इतर 2 जण पाण्यात न उतरल्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचलाय।
रायगडच्या कर्जत तालुक्यात आठवडाभर धुवाधार पाऊस सुरू असून एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कर्जतच्या आषाणेवाडी येथील ओढा दुथडी भरून वाहत असताना ओढा पार करत असलेल्या 3 महिला वाहून गेल्या. त्यातील दोघी सुदैवाने बचावल्या, मात्र एका महिलेचा धबधब्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला. पेणच्या नरवेल बेनवले इथे महाराष्ट्र जागतिक बँक सहाय्यता अंतर्गत 60 कोटींच्या खारबंदिस्तीचं काम सुरू आहे. मात्र मुसळधार पावसामुळे विठ्ठलवाडी येथील खारबंदिस्ती फुटली असून अनेक गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झालाय आणि ठेकेदार योग्य पद्धतीनं काम करत नसल्याचा आरोप सुद्धा स्थानिकांनी केलाय. बदलापूरमधील बारवी डॅमकडे जाणारा रस्ता धोकादायक बनला. या रस्त्याचं काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण झालं, मात्र डांबरीकरण केल्यानंतर ठेकेदारांना कडक मुरुम न टाकता लाल माती टाकली. त्यामुळे रस्ता चिकट होऊन तिथे रोज वाहनांचे अपघात होत आहेत. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या बस अपघात प्रकरणामध्ये मृत्यू झालेल्यांवरती आज सामूहिक अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बुलढाण्यातील कवायत मैदान या ठिकाणी अंत्यविधी केले जातील. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील जांबूत फाटा इथे भर पावसात डांबरीकरण सुरू आहे आणि पावसाची संततधार सुरू असल्यामुळे हे डांबरीकरण किती काळ टिकणार आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. या संदर्भात नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळवलं, मात्र काम बंद झालेलं नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कामाच्या ठिकाणी धाव घेतली आणि काम बंद पाडलं. पुण्याच्या राजगुरुनगर येथे क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या भव्य स्मारकाच्या विकास आराखड्याचं राजगुरुनगर येथे सादरीकरण करण्यात आलं. स्मारकातून क्रांतिकारकांचा इतिहास समजावा, यातून उच्च शिक्षणाचा संदेश सुद्धा दिला जावा अशा पद्धतीनं स्मारक उभारण्याचा मानस असून निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंवरती जोरदार निशाणा साधलाय. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या सत्ता काळात भ्रष्टाचार केला, त्यामुळे ते जेलमध्ये जातील असा घणाघात केसरकरांनी केला. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल दुपारी 1 वाजता आज पत्रकार परिषद घेणार आहेत. चहल यावेळी आदित्य ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार का हे पाहावं लागेल. समृद्धी महामार्गावरील अपघातात 25 मृतदेहांपैकी एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्यामुळे सर्व मृतदेहांवरती सामूहिक अंत्यसंस्कार होणार आहेत. माहितीनुसार 25 पैकी 21 मृतांच्या नातेवाईकांनी यासाठी परवानगी दिली आहे. आणखी 4 जणांच्या कुटुंबियांची यासाठी परवानगी मिळणं आवश्यक आहे. त्यामध्ये एका मुस्लिम समाजाच्या महिलेचाही समावेश आहे. जर त्यांच्या कुटुंबियांकडून देखील परवानगी मिळाली तर मृतदेहांवरती सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येतील. मालेगावला भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे शहरात शांतता राहावी यासाठी दुपारी 1 वाजता माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली इन्सानियत बचाव मोर्चा काढला जाईल. साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. शिर्डीत 4 जुलैपर्यंत हा उत्सव चालणार आहे. काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीनं उत्सवाला सुरुवात झाली. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्तानं राज्यातील अनेक पालख्या सुद्धा शिर्डीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारनं कोरेगाव भीमा आयोगाला आणखी 3 महिने मुदतवाढ दिली आहे. गृह विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार आयोगाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा इथे जातीय दंगल उसळली होती आणि राज्य सरकारनं या घटनेची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय आयोग नियुक्त केलाय. आसर सायगाव भागामध्ये एका मुलानं आपल्या सावत्र आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नानासाहेब जाधव असं आरोपीचं नाव असून शेतीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. साताऱ्यात पुन्हा कोयता गँगनं दहशत माजवली आहे. सेनॉर चौकात सौरभ पवार यांच्या कारचा पाठलाग करत तिघांनी कोयत्यानं हल्ला केला आणि यातून सौरभ पवार थोडक्यात बचावले. यावेळी हल्लेखोरांनी कारची तोडफोड केल्याचं समोर आलंय. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत 2 महाबोगदे खणण्याचं काम पूर्ण झालंय. बोगदा खणण्याचं काम झालेलं असलं तरी हे बोगदे खणणारे चीनी बनावटीचे तब्बल 2800 टन वजनाचं आणि 4 मजली उंच मावळा यंत्र हटवण्यासाठी तब्बल 3 ते 3.5 महिने लागणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागानं आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 447 कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केलाय. 50% जास्त मालमत्ताधारकांनी पहिल्या 3 महिन्यात कराचा भरणा केलाय.
नागरिकांच्या तक्रारी प्रभाग स्तरावरती मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनानं दर सोमवारी जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतलाय. परिमंडळ 1 आणि 2 उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली मध्यवर्ती प्रभाग कार्यालयात जनता दरबार भरेल. मुंबईत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी गेल्या 24 तासात मुंबईच्या शहर आणि उपनगरातल्या विविध भागात पडझडीच्या 69 घटना घडल्यात आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेईई ॲडव्हान्समधील टॉपर्स विद्यार्थ्यांनी पहिली पसंती आयआयटी मुंबई पवई कॅम्पसला दिली आहे. टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी 89 विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईचा प्राधान्यक्रम भरला होता आणि त्यातील 67 जणांना प्रवेश सुद्धा मिळालाय. राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी ई-वॉलेट ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि या सुविधेमुळे सरकारकडून मिळणारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या तसंच महाविद्यालयाच्या खात्यात जमा होत आहेत आणि या सुविधेचा सुमारे राज्यातल्या 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी फायदा होतोय. देशातील जीएसटी संकलन 12% वाढून 1.61 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालंय. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली. 6 वर्षांपूर्वी 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यापासून चौथ्यांदा एकूण कर संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालंय. मुंबईत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा सुरू असताना त्यांचे निकटवर्ती राहुल कनाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह कनाल यांनी पक्षप्रवेश केला आणि कनाल यांचा शिवसेना प्रवेश युवा सेनेला मोठा धक्का मानला जातोय. मोर्चे काढून कुणी मुंबईकरांना फसवू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवरती केली. तर भाषण देने से राशन नहीं मिळता असा टोलाही त्यांनी लगावला. कारवाईच्या भीतीपोटी मुंबईत मोर्चा काढल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवरती केली. तर इतकी वर्ष मुंबईत सत्ता होती तेव्हा मुंबईकरांसाठी काय केलं असा सवालही त्यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई पालिकेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारवरती हल्लाबोल केला. आम्ही 20 वर्षात जी कामं केली ती आता दाबली जात असल्याचा आरोप आदित्यांनी केला. काही लोकांची बेनामी संपत्ती समोर आली आणि याची उत्तरही मोर्चातून दिली पाहिजे होती असा टोला उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लगावला. मोर्चातून शिव्याशाप देण्यापलीकडे काहीच घडलं नाही असंही ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या राष्ट्रवादीतील 3ही नेत्यांना ते सीएम होणार नाहीत याची कल्पना असल्याचा टोला बावनकुळेंनी लगावला. ते जालन्यातल्या घनसावंगीत झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला. पंकजा मुंडेंनी सासूरवाद सहन करावा अन्यथा भावाचा पक्ष आहेच असं विधान महादेव जानकरांनी केलंय. ते नांदेडमध्ये बोलत होते आणि यावेळी त्यांनी विरोधकांवरती निशाणा साधला. नांदेडमध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली आणि 2 दिवसीय बैठकीनंतर आज अशोक चव्हाण यांची जाहीर सभा होणार आहे. नांदेडच्या लोहा इथल्या जिल्हा परिषद शाळेतील 21 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. शालेय पोषण आहार बनवताना जेवणात पाल पडल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान काही विद्यार्थ्यांवरती कापसी इथल्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. निसर्ग